साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत. एक, ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक, ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे केलं. आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय. ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत. पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे 70-75% किंवा 80% अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाहीये. आपण या 5 पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत. कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी, इन्कम, 4 व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या 4-5 गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत. तर अशा प्रकारे आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. तर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींसाठी आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्याच्यामध्ये आता 5 निकष लावण्यात येणार आहेत. तर याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुमचं चेकिंग होणार आहे. घरातील सदस्याच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील या क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जावं लागणार आहे. तर याचबरोबर 1500पेक्षा इतर जर जास्त योजनांचा लाभ म्हणजेच 1500पेक्षा जास्त अनुदान मिळणाऱ्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. याचबरोबर नावांमध्ये बदल असेल किंवा दुबार नोंदणी झालेली असेल तर अशा प्रकारे यांचं देखील पुन्हा डेटाबेसच्या द्वारे व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये स्थलांतरित झालेल्या बहिणी तर अशा प्रकारे हे 5 निकष घेऊन व्हेरिफिकेशन अर्जांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, यामध्ये जर तुम्ही येत नसाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. पुढील हप्ते तुम्हाला येतच राहणार अशी आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे पुन्हा नव्याने बदल करण्यात आले आहेत. आणि जर तुम्ही या निकषामध्ये येत नसाल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्हाला यापुढे जानेवारीचा हप्ता किंवा जी ही योजना आहे कायमस्वरूपी लागू राहणार आहे. परंतु जे यामध्ये बसत नाही आहे, ज्यांनी यापूर्वी लाभ घेतला होता त्यांना मात्र आता ही धोक्याची घंटा आहे. कारण का लवकरच हे व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे आणि ज्यांचे अर्ज अपात्र ठरतील त्यांना हे लाभ थांबवण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.